बेलूर येथील श्री सिद्धरामेश्वर जत्रा महोत्सव कार्यक्रम। जत्रा महोत्सवानिमित्त रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिर। धार्मिक कार्यक्रमासोबत शैक्षणिक प्रगती झाली पाहिजे। बुधवारी हुलसूर तालुक्यातील बेलूर येथे श्री सिद्धरामेश्वर जत्रा महोत्सवानिमित्त श्री सिद्धरामेश्वर कल्याण मंडपामध्ये आयोजित धार्मिक कार्यक्रमाचे उद्घाटन करून पाटबंधारे विभागाचे निवृत्त एमडी मल्लिकार्जुन गुंगे म्हणाले की विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष न करता सातत्याने कठोर परिश्रम केले तरच आपल्याकडून शैक्षणिक प्रगती साधता येईल। पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणावर अधिक भर दिला पाहिजे। विद्यार्थ्यांमध्ये IAS आणि IPS बनण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे। आपला कल्याण कर्नाटकातील हा भाग एक मागासलेला भाग आहे आणि विद्यार्थ्यांनी त्याकडे दुर्लक्ष न करता कठोर अभ्यास केला पाहिजे। देशातील सर्वात मागासलेले राज्य असलेल्या बिहारमध्ये शिक्षणाला अधिक महत्त्व दिले जाते। बिहारमधील प्रत्येक गावात IPS अधिकारी आढळतात। विद्यार्थ्यांनी मोठे स्वप्न बाळगले पाहिजे आणि कठोर परिश्रम केले तरच ते यश मिळवू शकतात। प्रत्येकाने आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक आहे। कोणीही आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये असे ते म्हणाले। गावातील श्री सिद्धरामेश्वर मंदिर प्राचीन असून गावकऱ्यांच्या फायद्यासाठी एक भव्य कल्याण मंडप तयार करण्यात आला आहे आणि प्रत्येकाने त्याचा लाभ घेतला पाहिजे। ब्रिम्स रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजयकुमार अंतप्पा म्हणाले की जत्रा महोत्सवाच्या निमित्ताने गावात मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर आयोजित केले जात असल्याचा त्यांना आनंद आहे आणि प्रत्येकाने आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक आहे। उत्तम आरोग्यासाठी योगाभ्यास करणे महत्त्वाचे आहे असेही ते म्हणाले। मंदिर पंच कमिटीचे अध्यक्ष प्रकाश मेंडोळे यांनी स्वागत करून प्रास्ताविक भाषण केले। डॉक्टर युवराज बिरादार, डॉक्टर प्रताप बिरादार, डॉक्टर एकनाथ, डॉक्टर शरण एस सुलेपेट, डॉक्टर रत्ना एस्माली पाटील, डॉक्टर सचिन सुलेपेटकर हे मंचावर उपस्थित होते। शिवराज विरण्णा यांनी सूत्रसंचलन केले तर राजकुमार मल्लय्या यांनी आभार प्रदर्शन केले। यावेळी बसवकल्याण येथील सप्तगिरी रुग्णालयाच्या वतीने 250 लोकांची मोफत आरोग्य तपासणी केली आणि आवश्यक औषधांचे मोफत वाटप केले। रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आले होते। स्टार हुलसूर न्यूज बेलूर।